तुम्हाला माहित आहे का, भाजणी नसली तरी अगदी खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट थालीपीठ बनवता येतात आणि तेही आपल्या घरी असणाऱ्या सगळ्या साहित्यापासून. आजची रेसिपी एकदा करून पाहिली तर पुन्हा भाजणीचे थालीपीठ करावंसं वाटणार नाही. इतके चविष्ट हे थालीपीठ बनतात. सर्वात आधी 1 कप जाडे पोहे घ्या. ते 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आता पोहे बुडतील एवढंच पाणी घाला आणि 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवा. 5 ते 10 मिनिटांनी पोहे छान फुललेले आणि मऊ झालेले असतील. आता हाताने त्यांना चांगलं मळून घ्या. अगदी पिठासारखा मऊ गोळा झाला पाहिजे. पोहे जितके चांगले मळाल तितके छान आपले थालीपीठ बनतील. आता यामध्ये 1/4 कप ज्वारीचं पीठ, 1/4 कप बेसन आणि 2 मोठे चमचे गव्हाचं पीठ घाला. आता मसाले घालूया. यामध्ये 1 टीस्पून लाल तिखट, चिमूटभर हिंग, 1 टीस्पून धना जिरा पावडर, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून ओवा हाताने चुरून घाला आणि अर्धा टीस्पून एवढी कसुरी मेथीची पावडर करून टाका. कसुरी मेथीमुळे थालीपीठांना खूप छान फ्लेवर येतो आणि त्यामुळे एकदम छान आपले थालीपीठ बनतात. यानंतर एक बारीक चिरलेला कांदा, 1 टीस्पून एवढं आलं लसणाची पेस्ट आणि भरपूर ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. सुरुवातीला पाणी घालू नका. आधी सगळं साहित्य व्यवस्थित मळून एकजीव करा. पोह्यामध्ये आधीच ओलावा असल्यामुळे लगेच पाणी घातलं तर पीठ पातळ होऊ शकतं. आता गरजेनुसार थोडं-थोडं पाणी घालत पीठ मळून घ्या. पीठ खूप घट्ट नको आणि खूप पातळही नको. हाताने सहज थापता येईल अशा कन्सिस्टन्सीचं ठेवा. आता एका ओल्या कपड्यावर किंवा बटर पेपरवर पिठाचा हा एक गोळा घ्या आणि हाताने थोडं-थोडं पाणी लावून चारी बोटाने हळू-हळू थापून घ्या. शक्य तितकं पातळ थापा. यामुळे थालीपीठ छान खरपूस भाजतं आणि कुरकुरीत व्हायला मदत होते. त्याला चारी बाजूला अशी छोटी-छोटी छिद्र करा. त्यामुळे तेल आतपर्यंत जाईल आणि प्रत्येक भाग एकसारखा भाजला जाईल. आता गरम तव्यावर ही थालीपीठ आरामात टाका आणि वरून पाणी लावून हे कापड काढून घ्या. आता छिद्रांमध्ये थोडं-थोडं तेल सोडून व्यवस्थित मध्यम आचेवर याला व्यवस्थित भाजून घ्या. एका बाजूने छान सोनेरी रंग आला की त्याला दुसऱ्या बाजूने पलटून छान खरपूस भाजून घ्या. जास्त आचेवर भाजू नका नाहीतर बाहेरून जळेल आणि आतून कच्चं राहू शकतं. मध्यम आचेवर यांना छान आतपर्यंत भाजून घ्या. आता बघा किती सुंदर रंग आला आहे. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ. भाजणी नसतानाही इतकं चविष्ट थालीपीठ तयार झाले की कोणीच ओळखणार नाही की हे पोह्यांपासून बनवलं आहे. हे थालीपीठ तुम्ही दही, लोणचं, हिरवी चटणी, टोमॅटो केचप किंवा गरमागरम चहासोबत सर्व्ह करू शकता. मुलांच्या डब्यासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्री हलक्या जेवणासाठी हा एकदम परफेक्ट पर्याय आहे. तर नक्की करून बघा ही रेसिपी. झटपट आणि हेल्दी रेसिपी आहे. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सुनूच्या किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच चविष्ट आणि सोप्या रेसिपीसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.